मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे। मुलगी जर पाहायला चांगली तर तिला पोरगा गोरा पाहिजे, मुलगी स्मार्ट पाहिजे असेल तर 1 नंबर देखणी असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्याला भेटत नाही, ती नोकरीवाल्या मुलालाच मिळते। तो 2 नंबरची मुलगी व्यवसाय करणाऱ्या किंवा पान टपरी किराणा दुकान चालवणाऱ्याला मिळते, तर 3 नंबरचा राहिलेला गाड हेमाडलेली मुलगी या शेतकऱ्याच्या पोट्याला मिळते। म्हणजे शेतकऱ्यांच्या पोराचं खरं राहिलं नाही असं हे केलेलं वादग्रस्त वक्तव्यावर सर्वत्र टीकेची झोड उठवल्या जात आहे। आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेले संतप्त वक्तव्य शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आश्चर्यजनक असल्याच्या प्रतिक्रिया मतदारसंघासह राज्यात व्यक्त केल्या जात आहे। एकीकडे सत्ताधाऱ्यांच्या ह्या आमदारांचं हे वक्तव्य महिलांविषयी संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही व्यक्त केल्या आहेत। त्याचप्रमाणे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आमदारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे। लवकरच आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ वरुड मोर्शी मतदारसंघात मोर्चाचेही आयोजन करण्यात आलेले आहे। एकंदरीत अशा पद्धतीचे वक्तव्य करणे हे म्हणजे महिलांना कमी लेखणी असून शेतकऱ्यांचा अपमान करणार असल्याचे म्हटले आहे। पोरगी भेटून राहिली नाही, कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, 1 नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबडी डांबडी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे राहिला सुईला हेबडली भाबडली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबड भांबडच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। म्हणून जरा तुम्ही रवींद्र इंगोले, अध्ययन समाचार लाईव्ह, वरुड।